नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन उदले, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या ठिकाणी भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतोय. माझ्या या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहायचं आहे दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, सिलेंड्रिकल इक्वल एरिया प्रोजेक्शन कसं तयार करायचं हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरू करूया दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण. नेहमीप्रमाणे या उदाहरणात देखील आपल्याला काही माहिती दिलेली असते, ज्या माहितीवरून आपल्याला दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण तयार करायचं आहे. त्यात सगळ्यात आधी दिलेलं आहे ते म्हणजे प्रमाण. या उदाहरणात प्रमाण आहे एकास 20 कोटी इतकं. त्यानंतर दिलेलं आहे अक्षांशांतर. अक्षांशांतर दिलंय 15 अंश. त्यानंतर दिलंय रेखांशांतर. हे रेखांशांतर आहे 30 अंश इतकं. तर विस्तार दिलाय संपूर्ण जग. एक लक्षात घ्या, इथं दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण आहे, ज्या प्रक्षेपणाच्या आधारे आपण संपूर्ण जगाचा नकाशा तयार करू शकतो. त्यामुळे विस्तार इथं संपूर्ण जग असा आहे. सुरुवातीलाच आपल्याला नेहमीप्रमाणे प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या काढून घ्यायची आहे, ज्यावरून आपण प्रक्षेपीय पृथ्वी काढू शकू. त्यासाठी सूत्र दिलंय प्रत्यक्ष पृथ्वीची त्रिज्या भागिले दिलेल्या प्रमाणाचा प्रमाणांक. प्रत्यक्ष पृथ्वीची त्रिज्या आपल्याला माहिती आहे, ती आहे 64 कोटी सेंटीमीटर इतकी. आणि आपल्याला जे प्रमाण दिलंय ते प्रमाण आहे एकास 20 कोटी. त्यामुळं इथं आपला प्रमाणांक येईल 20 कोटी इतका. 64 कोटी भागिले 20 कोटी हे उदाहरण सोडवल्यानंतर उत्तर येतंय 3.2 सेंटीमीटर. याचा अर्थ आपल्या प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या आहे 3.2 सेंटीमीटर इतकी. दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण आहे आणि या दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपणात आपल्याला विषुववृत्ताची लांबी देखील काढावी लागते. आणि त्यासाठी सूत्र आहे 2πr. इथं पायची किंमत आपल्याला माहित असते, जी आहे 3.14. आणि आर म्हणजे जी रेडियस जी आपण आता प्रक्षेपीय पृथ्वीची काढलेली आहे, ती रेडियस म्हणजेच त्रिज्या होय. इथं मग उदाहरण होईल 2 गुणिले पायची किंमत आत्ताच मी सांगितली 3.14, ही 3.14. त्यानंतर आपली प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या रेडियस जी आहे 3.2 आणि 2 गुणिले 3.14 गुणिले 3.2 हे उदाहरण सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर येईल 20.09 सेंटीमीटर. याचाच अर्थ आपल्याला विषुववृत्ताची लांबी काढायची आहे जवळपास 20.1 सेंटीमीटर इतकी. विषुववृत्ताच्या लांबीबरोबरच आपल्याला रेखावृत्तांची संख्या देखील काढावी लागते दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण तयार करत असताना. त्यासाठी सूत्र दिलंय एकूण रेखावृत्तांची संख्या भागिले दिलेले रेखावृत्तांतर. एकूण रेखावृत्तांची संख्या आपल्याला माहिती आहे, ती आहे 360 इतकी. तर आपल्याला जे उदाहरणामध्ये रेखावृत्तांतर दिलंय ते 30 अंश इतकं आहे, म्हणून आपण 360 भागिले 30 करणार. उत्तर येणार आहे 12. याचा अर्थ आपल्याला आपल्या दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपणात 12 रेखावृत्त काढायची आहेत. नेहमीप्रमाणे कंपासामध्ये आपलं जे प्रक्षेपीय पृथ्वीचं त्रिज्या आपण काढली आहे ते अंतर आपल्याला घ्यायचं आहे. ते अंतर आहे 3.2 सेंटीमीटर. हे 3.2 सेंटीमीटर अंतर आपण आता कंपासामध्ये घेतलेलं आहे. आणि त्या 3.2 सेंटीमीटरचं एक वर्तुळ आपण आता तयार केलेलं आहे. हे वर्तुळ म्हणजेच आपली प्रक्षेपीय पृथ्वी आहे. आता आपल्याला या वर्तुळाचे 2 समान भाग करायचे आहेत. हे 2 समान भाग करत असताना आपल्याला माहिती आहे, नेहमीप्रमाणे आपण अशी एक रेषा मारणार आहोत या वर्तुळाच्या मध्यभागी, जी या वर्तुळाच्या बरोबर केंद्रबिंदूतून जाणार आहे. ही अशा पद्धतीनं आपण रेषा मारून घेतल्यानंतर आता आपण या रेषेला समरूप होऊन एक कोनमापक ठेवणार आहोत. हे या आडव्या रेषेला एकरूप झालेला आहे. जो केंद्रबिंदू आहे तो या कोनमापकाच्या 90 अंशाच्या इथं आलेला आहे. आणि मग अशा तऱ्हेनं कोनमापक ठेवल्यानंतर आपण इथं वरच्या बाजूला एक खूण करून घेणार आहोत 90 अंशाची. त्याच पद्धतीनं हे कोनमापक खालच्या बाजूला ठेवून खाली देखील 90 अंशाची एक खूण करून घेणार आहोत. अशा रीतीनं 2 खुणा मारून झाल्यानंतर आपण या 2 खुणांच्या अनुषंगानं अशी पट्टी ठेवणार आहोत.
आणि या दोन खुणांच्या अनुषंगानं वर्तुळाच्या मध्यभागी एक उभी रेषा मारणार आहोत. पुन्हा एकदा ती रेषा बरोबर वर्तुळाच्या या मध्यातून जाणार आहे. ही अशा पद्धतीनं एक रेषा मारून घ्यायची आहे. रेषा मारून झाल्यानंतर वर्तुळाचे 4 समान भाग होतील. आता आपल्याला कोनमापक या वर्तुळामध्ये अशा पद्धतीनं ठेवायचा आहे. जी आपण उभी रेषा मारली आहे त्या उभ्या रेषेला हे एकरूप करून ठेवायचं आहे कोनमापक. जी आडवी रेषी आहे ती बरोबर या वर्तुळाच्या या कोनमापकाच्या 90 अंशावर येईल. आणि अशा तऱ्हेनं एकरूप करून ठेवल्यानंतर आता आपल्याला अक्षांशाच्या खुणा काढायच्या आहेत. आपल्या उदाहरणात अक्षांशांतर दिलंय 15 अंश, त्यामुळे आपण या वर्तुळात 15-15 अंशाच्या खुणा करणार आहोत. इथं 15 अंश, 30, त्यानंतर 45, त्यानंतर 60, त्यानंतर 75, ही 90 अंशाची खुण असणार आहे. त्यानंतर हे 105, 120, 135, 150, 165 अशा पद्धतीनं आपण या खुणा करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने अक्षवृत्तांच्या खुणा मारून झाल्यानंतर आपल्याला पट्टी ही अशा पद्धतीनं ठेवायची आहे. याच्यावर ही जी पहिली आपली अक्षवृत्ताची खूण आहे त्या खुणीला लागून अशी पट्टी ठेवलेली आहे आणि ती बरोबर या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला घासून ठेवलेली आहे. आणि मग आपण या खुणेच्या अनुषंगाने इथे एक अक्षवृत्ताची रेषा मारून घेणार आहोत आणि ती बरोबर वर्तुळाच्या मध्यबिंदूपर्यंत अशा पद्धतीनं मारणार आहोत. आणि याच पद्धतीनं आपण या सर्व अक्षवृत्तांच्या रेषा आपल्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपर्यंत मारून घेणार आहोत. पद्धतीनं अक्षवृत्तांच्या ज्या रेषा आहेत त्या प्रक्षेपीय पृथ्वीवर काढल्यानंतर आता आपल्याला हा जो वरचा बिंदू मिळतोय तो आपला उत्तर ध्रुव आहे. त्यानंतर हा जो बिंदू आहे तो आपला दक्षिण ध्रुव असेल. त्यानंतर वर्तुळाचा हा जो मधला मध्यबिंदू आहे त्याला आपण म असं नाव दिलंय आणि ही आडवी रेषा म्हणजेच आपलं विषुववृत्त असणार आहे प्रक्षेपीय पृथ्वीचं. आता यानंतर आपल्याला पट्टी ही अशा पद्धतीनं ठेवायची आहे. वर्तुळाच्या अगदी परिघाला स्पर्श करून विषुववृत्ताला इथं स्पर्श करून ही पट्टी ठेवलेली आहे आणि या अनुषंगानं एक स्पर्शिका काढून घ्यायची आहे. ही जी स्पर्शिका आहे ही स्पर्शिका आपण काढून घेतली आहे जी बरोबर जो आपला उत्तर दक्षिण जी रेषा आहे प्रक्षेपीय पृथ्वीची, जो पृथ्वीचा आस आहे याला बरोबर समांतर असेल. या दोन्ही मधलं अंतर हे सारखं असणार आहे. अशा पद्धतीनं आपण ही स्पर्शिका काढून दिल्यानंतर त्याला देखील अ आणि ब असं नाव दिलेलं आहे. आता आपल्याला या उत्तर ध्रुवाला स्पर्श करून पुन्हा एक अशी पट्टी ठेवायची आहे आणि हे जे उत्तर ध्रुव म्हणजेच आपलं 90 अंश अक्षवृत्त आहे या अक्षवृत्तावरून आपल्याला एक अशा पद्धतीनं डॉटेड लाईन या अ ब रेषेवर टाकायची आहे. मित्रांनो, हे बरोबर 90 अंशात असली पाहिजे. हा बरोबर लंब असला पाहिजे. ह्या रेषा तिरक्या होऊन चालणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि या पद्धतीनं आपल्याला सर्वच अक्षवृत्तांच्या ज्या रेषा आहेत त्या रेषावरून या अ ब रेषेवर लंब टाकून घ्यायचे आहेत. आपल्या प्रक्षेपीय पृथ्वीवर जी काही आपण अक्षवृत्तांच्या रेषा काढल्यात त्या रेषेवरून प्रत्येक रेषेवरून आपण अ ब या स्पर्शिकेवर लंब टाकून घेतलेले आहेत. लंब टाकून झाल्यानंतर आता आपल्याला कोनमापक घ्यायचं आहे आणि कोनमापक आता आपल्याला अ ब या रेषेला या उभ्या दिशेत अशा एकरूप करून ठेवायचा आहे. इथं विषुववृत्तावर हा जो 90 अंशाचा लंब आहे कोनमापकाचा तो आला पाहिजे आणि अशा पद्धतीनं हा कोनमापक ठेवून इथं 90 अंशावर आपली एक खूण करून घ्यायची आहे जी बरोबर विषुववृत्ताच्या दिशेत असणार आहे आणि यावरूनच आपण आपलं विषुववृत्त काढणार आहोत. ही खूण करून झाल्यानंतर आता आपल्याला पट्टी ही अशा पद्धतीनं ठेवायची आहे. या बरोबर विषुववृत्ताला ती एकरूप असेल आणि बरोबर 20.1 सेंटीमीटर इतकी आपली विषुववृत्ताची लांबी आहे. ती या अ ब रेषेपासून 20.1 सेंटीमीटर इतकं विषुववृत्त आपल्याला काढायचं आहे. इतकी ही जी रेषा आहे ही 20.1 सेंटीमीटरची असणार आहे. ते म्हणजेच आपलं विषुववृत्त असणार आहे. विषुववृत्त हे काढून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्याला कोनमापक घ्यायचं आहे आणि कोनमापक
या कृतीवर अशा पद्धतीनं ठेवायचं आहे। इथं बरोबर ही 0,180 जी रेषा आहे ही बरोबर या विषुववृत्ताच्या जो 20.1 सेंटीमीटर इतका आहे तिथं आली पाहिजे आणि हे विषुववृत्त बरोबर या कोनमापकाच्या 90 अंशावर आलं पाहिजे। आणि मग अशा पद्धतीनं कोनमापक ठेवून आपण ही जी 0 आहे इथं 0 आणि इकडे 180 अशा पद्धतीनं 2 खुणा करून घेणार आहोत। यानंतर पट्टीचा वापर करून या 2 खुणाच्या साहाय्यानं एक रेष अशी मारणार आहोत जी बरोबर या अ ब रेषेला इकडं समांतर असेल आणि हे जे अंतर आहे या अंतर आपलं 20.1 सेंटीमीटर इतकं आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कोनमापक घ्यायचं आहे आणि कोनमापक आता या विषुववृत्ताला एक रूप ठेवून आपली जी अ ब रेषा आहे अ ब रेषा ही बरोबर 90 अंशात घ्यायची आहे आणि या विषुववृत्तापासून वरती 30 अंशाची एक खूण करून घ्यायची आहे। जशी आपण या बाजूनं 30 अंशावर एक खूण करून घेतली त्याच पद्धतीनं या रेषेवर देखील आपल्याला विषुववृत्तावर एक रूप हा कोनमापक ठेवून ही जी मगाशी आपण रेषा काढली आहे ती 90 अंशावर घेऊन इथून आपल्याला विषुववृत्तापासून 30 अंशावर एक खूण करून घ्यायची आहे। त्यानंतर पट्टीच्या साहाय्यानं आपल्याला या खुणा अशा पद्धतीनं जोडायच्या आहेत। हे अ ब पासून विषुववृत्त आपलं सुरू होत आहे आणि या विषुववृत्तापासून ही जी 30 अंशाची आपण खूण केली आहे तिथून एक अशा पद्धतीनं आपण ही रेषा काढणार आहोत। त्याचबरोबर या बाजूला देखील इथं जसं या उभ्या रेषेला विषुववृत्त येऊन मिळतंय तिथून बरोबर ही जी आपण 30 अंशाची खूण केली आहे तिथून आपण एक रेष मारणार आहोत आणि अशा पद्धतीनं या 2 रेषा मारल्यानंतर आता कंपासमध्ये एक साधारण 1 सेंटीमीटरच्या आसपास अंदाजे अंतर घ्यायचं आहे। 1 सेंटीमीटरच्या आसपास हे अंतर आपण घेऊ शकतो। हे इतकं अंतर घेऊन आपल्याला 12 रेखावृत्त काढायचे आहेत आणि म्हणून आपण या अंतराने या रेषेवर 12 चाप मारणार आहोत। अशा पद्धतीनं हे 1 2 त्यानंतर हा तिसरा अशा पद्धतीनं या रेषेवर आपण 12 चाप मारून घेणार आहोत। हे 12 चाप मारून झाल्यानंतर पुन्हा तेच अंतर बदलायचं नाहीये। त्याच अंतरानं इथं या रेषेवर देखील इथं जिथं विषुववृत्त या रेषेला टेकलेला आहे इथून त्याच अंतराने पुन्हा हे 1 त्यानंतर हा 2 त्यानंतर हा 3 अशा पद्धतीनं आपण या रेषेवर देखील एकूण 12 चाप मारून घेणार आहोत। मारून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे चाप आपण मारलेत ते समोरासमोरचे चाप आपल्याला सरळ पट्टीच्या रेषेने जोडायचे आहेत। पण सुरुवात ही विषुववृत्ताचा जो अ ब रेषेवरील बिंदू आहे तिथून करायचा आहे हे लक्षात घ्या। इथून अ ब रेषेवरील बिंदूपासून या खालच्या रेषेवर हा जो शेवटचा चाप आला इथपर्यंत आपण अशी एक रेष मारणार आहोत। त्यानंतर मग पुढचे एक एक जे चाप आहेत ते आपण अशा पद्धतीनं जोडत जाणार आहोत आणि मग अशा पद्धतीनं आपण हे सर्व 12च्या 12 जे आपण चाप मारलेत ते समोरासमोरचे चाप जोडून घेणार आहोत। हा वरच्या रेषेवरचा शेवटचा चाप बरोबर या उभ्या रेषेला विषुववृत्त जिथं टेकलंय तिथं येऊन थांबणार आहे आणि मग अशा पद्धतीनं ह्या 12 खुणा ज्या आपण दोन्ही रेषेवर मारले 30-30 अंशाचे कोन करून त्या समोरासमोर जोडून घेतलेल्या आहेत। आपल्याला या आपण अक्षवृत्ताच्या ज्या रेषा वर्तुळामध्ये मारलेल्या आहेत प्रक्षेपीय पृथ्वीमध्ये मारलेल्या आहेत आणि त्याच्यावरून या अ ब रेषेवर जे लंब टाकलेले आहेत हे अशाच पद्धतीनं जे अंतर आहे ते या रेषेवर देखील घ्यायचं आहे। यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत मित्रांनो। तुम्ही डायरेक्ट पट्टीनं मोजून हे अंतर घेऊ शकता इकडं किंवा तुम्ही कंपासामध्ये हे अंतर घेऊन देखील इकडे ट्रान्सफर करू शकता। पण माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात सोपी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही एक कागद घ्यायचा आहे आणि कागद तुम्ही या अ ब रेषेवर अशा पद्धतीनं जुळवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही या प्रत्येक अक्षवृत्ताच्या जी लंबाची खूण आहे ही लंब आलेली आहे त्याची खूण तुम्ही कागदावर करून घ्यायची आहे। म्हणजे उदाहरणार्थ आपण हे उत्तर ध्रुवावरून 90 अंश अक्षवृत्त आहे त्याची इथं ही खूण करून घेतली। त्यानंतर आपण याची दुसऱ्या अक्षवृत्ताची अशा पद्धतीनं खूण करून घेतली आणि अशा पद्धतीने हे सगळे जे लंब आहेत या लंबांच्या सगळ्या आपण खुणा करून घेणार आहोत। विषुववृत्ताची जी खूण आहे ती थोडीशी आपण लांब करणार आहोत म्हणजे आपल्याला ती इकडे मॅच करताना थोडीशी बरं पडणार आहे सोपं पडणार आहे।
तोच कागद उचलून आपल्याला या ठिकाणी आणायचा आहे. या रेषेवर तो कागद पुन्हा एकदा जुळवून ठेवला आहे आपण. आता ही जी मधली रेषा आपण मग अशी विषुववृत्ताची थोडीशी लांब मारली होती, ही विषुववृत्ताची रेषा ही विषुववृत्ताला मॅच केली की बाकीच्या सगळ्या रेषा आपल्या बरोबर जुळून येणार आहेत. आणि मग आता परत या रेषेवरून, या कागदावरून आपण या रेषेवर पुन्हा एकदा ते लंब टाकून घेणार आहोत. आणि या पद्धतीनं हे सर्व लंब आपण टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व जे लंब मारलेत आपण ते सरळ पट्टीच्या साहाय्याने जोडायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण सर्व लंब दुसऱ्या रेषेवर ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. आणि आता पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे. बघा, विषुववृत्तालगतचं जे अक्षवृत्त आहे त्या अक्षवृत्ताला ही जी आपण रेषा मारली आहे आणि हा जो लंब आहे हा लंब जुळवून ठेवायचा आहे. आणि मग आपण ही एक रेषा मारलेली आहे. आणि अशाच पद्धतीनं या सर्व रेषा आपण मारायच्या आहेत. विषुववृत्ताच्या उत्तरेकडच्या सर्व रेषा मारून झाल्यानंतर दक्षिणेकडच्या पण रेषा आपण त्याच पद्धतीनं जोडून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीनं आपली सर्व अक्षवृत्त आपण काढून घेणार आहोत. दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपणात ही सर्व जी अक्षवृत्त असतात ती विषुववृत्ताच्याच लांबीची असतात. हे सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे या प्रक्षेपणाचा. आता आपली सगळी अक्षवृत्त काढून झालेली आहेत. आणि अक्षवृत्त काढून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये रेखावृत्त काढायचे आहेत. आणि रेखावृत्त काढण्यासाठी आपण विषुववृत्तापासून ह्या 30-30 अंशाचे कोन करून घेतले होते. त्यावर रेखावृत्त 12 काढायचे आहेत. त्यामुळे आपण 12 खुणा करून घेतल्या होत्या. त्या खुणा समोरासमोर जोडून घेतल्या होत्या. आणि यामुळे काय झालंय की यामुळे या विषुववृत्ताचे समान 12 भाग पडलेत मित्रांनो. हा जो चाप आहे हा चाप आपण या चापाला ज्यावेळी जोडतो त्यावेळी जिथं हे विषुववृत्ताला छेदून गेलंय तिथपर्यंतचा एक भाग झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी या रेषा ज्या ज्या ठिकाणी विषुववृत्ताला छेदून जात आहेत तिथं तिथं विषुववृत्ताचे भाग पडत गेलेत आणि असे समान भाग पडलेले आहेत. आता जिथं जिथं ह्या तिरक्या रेषा ज्या आपण चापातून मारलेल्या आहेत त्या विषुववृत्ताला छेदून गेल्यात तिथून आपल्याला या सगळ्या अक्षवृत्तावर एक लंब टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला आपलं रेखावृत्त मिळतील. त्यासाठी अशा पद्धतीनं पट्टी ठेवायची. तुम्ही कोनमापकाचा देखील वापर करू शकता. एक्झॅक्ट 90 अंशाचं जर तुम्हाला लंब टाकायचा असेल तर तुम्ही कोनमापकाचा वापर करून टाकलेलं ते चांगलं होईल. इथं तुम्हाला जर सवयीचा भाग असेल तर तुम्ही पट्टी वापरून देखील हा लंब टाकू शकता. अशा पद्धतीनं पट्टी जिथं ही रेषा छेदून गेली विषुववृत्ताला तिथून बरोबर लंबरूप ठेवलेली आहे. आणि मग या पट्टीवरून आपण या सर्व अक्षवृत्तांना एक लंबरूप असं रेखावृत्त काढलेलं आहे. याच पद्धतीनं आपण जिथं जिथं दुसरी खूण छेदून जाते तिथून एक लंबरूप रेखावृत्त काढलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणाहून जिथं जिथं विषुववृत्तावरून या खुणा छेदून गेलेत तिथून आपण असे लंबरूप ही रेषा मारलेत. आणि ह्या रेषा म्हणजेच आपली रेखावृत्त आहेत. आता आपल्याला या रेखावृत्त आणि अक्षवृत्तांची जी जाळी तयार झाली आहे, जे प्रक्षेपण तयार झालंय, या प्रक्षेपणाच्या किमती यामध्ये लिहायच्या आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी हा जो भाग आहे उत्तरेकडचा हा उत्तर ध्रुव असणार आहे. जो प्रक्षेपीय पृथ्वीचा उत्तर ध्रुव तोच याचा उत्तर ध्रुव असणार आहे. आणि हा जो भाग आहे हा दक्षिण ध्रुव असणार आहे. यानंतर हे जे मधलं जे अक्षवृत्त आहे हे अक्षवृत्त म्हणजे आपलं 0 अंश अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त असणार आहे. आणि विषुववृत्ताकडून उत्तरेला आपला अक्षांश अंतर आहे 15 अंश. त्यामुळे हे 15 अंश, 30 अंश, 45, 60, 75 आणि 90 अंश हे वरचं ज्या अक्षवृत्त असणार आहे ते 90 अंशाचं म्हणजेच उत्तर ध्रुवाचं अक्षवृत्त असणार आहे. याच पद्धतीनं दक्षिणेला देखील 15 पासून 90 अंशापर्यंत आपण हे नंबर देणार आहोत, या किमती देणार आहोत अक्षवृत्तांच्या. अशा पद्धतीनं अक्षवृत्तांच्या किमती दिलेल्या आहेत. आता रेखावृत्तांच्या किमती द्यायच्या आहेत आपल्याला. रेखावृत्तांच्या किमती देताना एक लक्षात घ्या, या सगळ्यांचा जो मध्यभागी असतो ते मध्यभागी जे रेखावृत्त आहे ते म्हणजे आपलं 0 अंश रेखावृत्त असतं. हे मध्यभागीचं रेखावृत्त आहे, त्याच्या इकडं 6 रेषा आहेत, त्याच्या इकडं 6 रेषा आहेत, दोन्ही बाजूला 6-6 रेषा आहेत. त्यामुळे हे मध्यभागी असलेलं जे रेखावृत्त आहे ते 0 अंश रेखावृत्त आहे. त्यानंतर इकडं पश्चिमेला 30 अंश, हे 60 अंश, त्यानंतर 90 अंश, त्यानंतर 120 अंश, 150 अंश आणि हे 180 अंश. जसं पश्चिमेला हे 30 ते 180 आहेत त्याच पद्धतीनं पूर्वेला देखील ती 30 ते 180 अंश इतकी आहेत. आता आपल्याला या दिशा देखील दाखवायच्या आहेत. हे 0 अंश पासून इकडे 180 अंशापर्यंत ही पश्चिम दिशा असणार आहे. आणि ह्या 0 अंशापासून या बाजूला
उजवीकडे ही 180 अंशापर्यंत ही पूर्व दिशा असणार आहे. आणि अशा पद्धतीनं तुमचं हे दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण तयार होणार आहे मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला हे दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. नोटिफिकेशन बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.